शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे। इथून माझा आपल्याला आमदार आणावाच लागेल, माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा। आणि मोदीजी, तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय, मग तुमचंच भाषण हे माझ्याकडे आहे। मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तावा तावाने मोदी बोलत होते, प्रधानमंत्री आए थे लेकिन महंगाई का म नहीं बोला। मग तुमच्याकडे आले तेव्हा मोदीजी बोलले महंगाईतलं मग बोलले? तुम्ही गायीवरती बोलता, मग महागाईवरती का नाही बोलत? शेतकरी माझा आत्महत्या करतोय, त्या आत्महत्याबद्दल का नाही करत? माझा हा कांदा उत्पादक शेतकरी नाही, आता यांना असं सोडायचं नाही। आता निवडणुकीत यांना बरोबर असं झोपून टाकायचं की ह्यांनी कांदा मागितला पाहिजे, अरे कांदा लाव माझ्या नाकाला, ठेच आणि लाव कांदा माझ्या नाकाला। जवळपास 1100 कोटीचं नुकसान तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं केलेलं आहे। मोदीजी, कुठे फेडाले पाप? का तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निर्यात बंदी झाल्यामुळे त्याचा जो काही भाव पडला, त्या भावाचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात का नाही टाकले? मी टाकले होते ना, मी दिले होते। शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या महाविकास आघाडीने माफ केलं होतं की नव्हतं, एवढं मला हात वर करून सांगा। आणि त्याची तुम्हाला काही केलं होतं ना? नुसतं बडबडत नाही, मी करून दाखवतो। आपत्ती काळामध्ये सुद्धा तुम्हाला जी काय मदत पाहिजे होती ती मी करत होतो की नव्हतो? आणि हे सगळं देश नासून टाकणारं सरकार, आता यांना कोणते मुद्दे सर्वसामान्यांचे दिसत नाहीयेत। शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या महिलेचं, पत्नीचं मंगळसूत्र तुटतंय, त्या मंगळसूत्राबद्दल मोदी बोलायला तयार नाहीयेत।